नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे कारल्याची सुक्की भाजी. कारल्याची चव कडू असते, त्यामुळं खूप जणांना कारलं अजिबात आवडत नाही. पण हे बघा, अशा पद्धतीने जर कारलं बनवलं तर लहान मुलंसुद्धा कारलं अगदी आवडीनं खातील. तर त्यासाठी ना कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी ही कारली घेतलेली आहेत आणि ही कारली जास्त निबार नाही आहेत, कोवळीच कारली आहेत. तर मी ना ही कारली अशी कापून घेणार आहेत आणि जितक्या पातळ फोडी कापता येतील गोल गोल तितक्या पातळ अशा ना ह्या कारल्याच्या फोडी मी कापून घेणार आहेत. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कारलं कापून घेऊ शकता. तर इथे ना हे बघा, अशा मी कारल्याच्या ह्या फोडी कापून घेतलेल्या आहेत. एकदम पातळ अशा कारल्याच्या फोडी कापून घेतलेल्या आहेत. आणि आता मी ह्या कारल्यावरती टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर हे मीठ टाकलेलं आहे. आता हे हळद आणि मीठ मी हे कारल्याला छान असं लावून घेणार आहे. प्रत्येक कारल्याच्या फोडीला हे असं हळद मीठ लावून घेतलं म्हणजे ना कारल्याला छान असं पाणी सुटतं आणि कारल्याचा कडवटपणा कमी होतो. त्यामुळे हे बघा, हे थोडा वेळ मी ना आता हे कारलं बाजूला ठेवून देणार आहे. एक 10 मिनटं मी कारलं बाजूला ठेवलं होतं आणि आता हे बघा कारल्याला पाणी सुटलेले. त्यामुळं मी आता हे कारलं धुवून घेणार आहे, त्यातलं पाणी काढून घेणार आहे. तर असं मी कारल्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि जरा नेहमीपेक्षा जास्त तेल ओतलेलं आहे. कारलं मला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, त्यामुळं मी तेल जास्त ओतलेलं आहे. आपण ना ह्या ठिकाणी ना कारलं तळूनही घेऊ शकतो. तळून बनवलेल्या कारल्याची भाजी छान होते, पण ना जास्त भाजी तेलकट होऊ नये त्यासाठी मी नाही हे कारलं असं शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर आता इथं मी गॅस कमीच ठेवलेला आहे आणि ह्या कमी गॅसवरती कारलं हे असं आहे ना छान असा कलर बदलेपर्यंत मी हे कारलं असं हलवून घेणार आहे. एक 5-7 मिनटं मध्यम गॅसवरती मी हे कारलं असं फ्राय करून घेतलेले आणि आता कारल्याचा कलरही बदललेला आहे, छान असं फ्राय झालेलं आहे. त्याच्यामुळे मी आता हे कारलं कढईमधून काढून घेणार आहे. मी झाऱ्यानेच कारलं काढून घेणार आहे, कारण जे जास्तीचं तेल आहे ते खाली राहील. त्यामुळे मी हे असं कारलं झाऱ्याने काढून घेतलेले. आता हे जे कढईमध्ये तेल आहे तर त्या तेलामध्ये मी ही टाकलेली आहे मोहरी आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलेले. इथं मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि आपण जे नेहमी जसे चिरतो कांदे चौकोनी तसेच मी हे कांदे चिरून घेतलेले आहेत. आता हे कांदे मी छान असे तेलामध्ये तळून घेणार आहेत. कारल्यामध्ये कांदा भरपूर प्रमाणात घातला म्हणजे कारल्याला जो कडवटपणा असतो तो लागत नाही. तर आता हा कांदा मी छान असा तळून घेतलेला आहे आणि कांदा पटकन तळावा म्हणून त्याच्यामध्ये मी हे मीठ टाकून घेतलेले. मीठ टाकल्यामुळं कांदा पटकन भाजला जातो. तर आता हा कांदाही भाजला गेलेला आहे. आता मी इथं घेतलेल्या आहेत ह्या हिरव्या मिरच्या, कोवळ्याच हिरव्या मिरच्या आहेत ह्या. कारल्यामध्ये हिरव्या मिरच्या खूप चवीला छान लागतात आणि कारल्याची चवही छान वाढते. त्यामुळं ह्या हिरव्या मिरच्यांचे ना 2 भाग करून घेतलेले आणि ह्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेले आहेत. तर प्रत्येकाला ना चवीला तिखट कसं आवडतं त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या. आता ह्या हिरव्या मिरच्याही छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. कारल्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी इथे मी हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घेतलेले. आधी कांद्यामध्येही मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे त्या प्रमाणानुसारच मी मीठही घेतलेले आणि हेही टाकून घेतलेले. त्यानंतर हे जे तळलेलं किंवा फ्राय केलेलं जे कारलं आहे आता तेही टाकून घेतलेले आणि कारले जास्त निबार नाही आहेत, कोवळीच आहेत, म्हणजे त्यातले बी निबार झालेले नाहीत. त्यामुळं कारली आहेत ना आधीच फ्राय करतानाच छान अशी ना शिजली गेलेली आहेत. तर आता ना मी ही छान अशी ना ह्या सगळ्या मसाल्याबरोबर परतून घेतलेली आहेत. आता इथं मी भाजीमध्ये घातलेली आहे आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीच्या काड्या होत्या, तर त्याची पेस्ट बनवून घेतली होती. तर ते आता मी ती घालून घेतलेली आहे. कारल्याच्या भाजीची चव आंबट, गोड, तिखट असेल तरच कारल्याची भाजी छान लागते. आता हे जे मी सगळे मसाले टाकून घेतलेले ते छान असे हलवून घेतलेले आणि इथं मी घेतलेला आहे एका लिंबाचा रस काढून, तोही आता टाकून घेतलेला आहे. त्यानंतर चिंच आणि गूळ हे मी पाण्यामध्ये टाकलेलं होतं आणि कमी पाणी टाकलं होतं कारण मला भाजी सुक्की बनवायची आहे. तर आता मी ही चिंच आणि गूळही छान असं कुस्करून घेतलेले आणि तेही पाणी टाकून घेतलेले. आता इथं मी ही कारल्याची भाजी थोडा वेळ वाफेवरती शिजू देणार आहे आणि 5 मिनटं वाफेवरती शिजल्यानंतर
इथं मी घेतलेला आहे शेंगदाण्याचा हा जाडसर कूट, थोडा मोठाच कूट करून घेतलेला आहे आणि हा कूटही घालून घेतलेला आहे. कारल्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट एकदम छान लागतो, पण काही जणींना नारळही घालतात, तर तुम्ही नारळही घालू शकता किंवा मग शेंगदाण्याचा कूटही घालू शकता. तर इथं मी हा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि मी वाटण बनवताना कोथिंबीर घातली होती, तरी आता वरून अशी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता ही माझी कारल्याची भाजी तयार झालेली आहे आणि एकदम मऊसर अशी शिजलेली आहे. कारलं कोवळंच होतं, त्याच्यामुळे जास्त शिजायलाही वेळ लागला नाही. आता इथे ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने बनवलेली कारल्याची भाजी चवीला तर एवढी भारी होते की ज्यांना कारला आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने हे कारल्याची भाजी खातात.